विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. भारतीय व्यवस्थेमध्ये हजारो वर्षापासून इथल्या शोषित दीनदलितांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. इथल्या व्यवस्थेने ज्यांना उच्चवर्णीयांचा दर्जा दिला त्यांच्या हातामध्ये सर्व शिक्षणाच्या आणि सत्तेच्या चाव्या होत्या. आणि म्हणून या देशामध्ये एका महात्म्याला जन्म घ्यावा लागला. त्या महात्म्याचं नाव होतं महात्मा ज्योतिराव फुले. इथल्या भारतीय व्यवस्थेमध्ये ज्यावेळी शिक्षणाचे सर्व द्वार इथल्या बहुजनांना बंद होते त्यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिल्यांदा शिक्षणाची मुहूर्तवेळ या देशामध्ये रोवली. त्याची सुरुवात पुण्यातील भिडेवाड्यातून केली. इथल्या बहुजनांना शिक्षणाचं द्वार खुलं करून दिलं. इथला बहुजन ज्यावेळेस शिकल, ज्यावेळेस शहाणा होईल त्यावेळेस इथल्या व्यवस्थेच्या उरावर तो थया नाचल्याशिवाय राहणार नाही. त्या टायमाला या भारतामध्ये एक केलेली पहिली क्रांती, पहिला विद्रोह म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आहे. आज त्या महात्मा ज्योतिराव फुलेंची आज जयंती मोठ्या थाटामाटात आज आपण साजरी करतोय. त्याच महात्मा ज्योतिराव फुलेंचा आज मराठीमध्ये एक मूव्ही आपल्या जवळच्या चित्रपटगृहात सुद्धा चालू झालेला आहे. तर मित्रांनो, तो मूव्ही नीट लक्षपूर्वक बघा. इथल्या व्यवस्थेने किती जाचक अटींमध्ये इथल्या लोकांना ठेवले होते, परंतु त्या जाचक अटी तोडण्याचं काम पहिल्यांदा महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं. आणि तेच काम पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानरूपी कायद्यामध्ये परावर्तित करून न्याय, समता, बंधुता या देशामध्ये लागू केली. आणि आज आपण गुण्या गोविंदाने आनंदाने मस्त एकत्रितपणे मांडीला मांडी लावून हातामध्ये हात घेऊन एकत्र नांदत आहोत. ही सर्व पुण्याई महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आज 11 एप्रिलला महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती आहे. अशा या महात्म्याला कोटी कोटी असं अभिवादन. आणि 14 एप्रिलही लवकर येत आहे. तर या विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही या ठिकाणी कोटी कोटी असं अभिवादन. या ठिकाणी एवढं सांगतो. आणि पुन्हा एकदा जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय संविधान, जय जिजाऊ, जय शिवराय.